दिवस तुमच्यासाठी शुभ आहे, आपल्यासाठी शुभ आहे ना. आम्हाला अडकवणारे बरेच भेटले बरं का. मग त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर आमचा माणूस तर गेलाय, मग त्याच्यातून त्याला मुक्त व्हायचं असेल तर पर्याय आहे ना. पर्याय पण त्यांच्याकडेच, जे सांगतात ना पर्याय पण त्यांच्याकडेच. मग काय, तुम्ही सोन्याची गाय दिली पाहिजे, नाही हो पण तेवढी ऐपत नाही ना आमची, मग चांदीची तरी आहे का काही तथ्य? सोन्याच्या आणि चांदीच्या गायीचा आणि आपल्या गेलेल्या माणसाचा काय आहे संबंध आहे काही? पण आम्हाला अडकवणारे बरेच भेटले, आमच्या मनामध्ये नको तो भुगा भरणारे बरेच भेटले, आणि मग ते आम्ही सगळं करत बसलोय. पण त्याच पुराणांमध्ये त्याच शास्त्रांमध्ये असं पण सांगितलंय की तुम्ही जर वैष्णव असाल, तुम्ही जर शैव असाल, तर देवाच्या भक्ताला काही करायची गरज नाही, फक्त भगवंताचं नामचिंतन करा, नामस्मरण करा, तुम्ही मुक्त आहात, बसल्या जागी मुक्त आहात. तुम्ही दिवस बघू नका कुठल्या दिवशी गेला त्या, तुम्ही वेळ बघू नका, वार बघू नका, तुम्ही कुठल्याही प्रकारचा भ्रम अंतःकरणामध्ये येईल ते पाहू नका. नामस्मरण करत गेले ना, भगवंताचं नामचिंतन करत गेले ना, परमार्थ केला, माळकरी होते, हरिभक्त परायण होते, देवाचं नामचिंतन जे काही करता आलं ते केलं, जे काही चांगलं जगता आलं, जे काही चांगलं कार्य करता आलं ते केलं ना, बाकीच्या भानगडी डोक्यामध्ये आणूच नका ना. बाकीचे विषय जे आहेत ना, बाकीचे विचार आहेत ना, ते डोक्यामध्ये आणूच नका. आता आम्ही काय करायचं तो विचार करा. जो माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे ना, जीवात्मा, त्या जीवात्म्याला शांती मिळावी म्हणून कलियुगामध्ये भगवंताने, संतांनी, सगळ्या साधू पुरुषांनी एकमेव उपाय सांगितलेला आहे, तुम्ही देवाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. आमचं काय होतंय माहितीये का मौली, काय होतंय माहितीये का? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथे जे सांत्वन करायला येतात ना, त्यांना माहिती नसते का हो बाबा कसे गेले. 10 लोकांना विचारूनच मग ते इथे आलेले असतात. खरं आहे की खोटं आहे? पण आल्यानंतर पुन्हा विषय तोच, आजारी होते का, किती दिवस होते, कसे गेले, काय झालं, हो का, परवा मला भेटले होते, मला असं असं बोलले, 15 दिवशीपूर्वी मला भेटले होते, मला असं असं बोलले. ठीक आहे, हरकत नाही. पण मला सांगा, आपण दुःखातून दुःखाचं निवारण करण्यासाठी येतोय का परत परत आठवण करून देण्यासाठी येतोय? आपण दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी येतोय की परत परत तेच तेच विषय? मग काय होतंय माहितीये का, त्याच विषयांची हॅमरिंग आमच्या मनावर होते, आणि जे दुःख कुठेतरी आम्हाला बाजूला सारायला पाहिजे, किंवा ज्या जीवात्म्यासाठी आम्ही काहीतरी भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे, नामचिंतन करायला पाहिजे, ते बाजूला राहतंय, आणि मग भलतंच काहीतरी होऊन जातंय. अर्थात आम्ही ज्या वेळेला एखाद्याकडे सांत्वनासाठी जातोय ना, त्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी परिस्थिती पाहूनच आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करता आलं पाहिजे, किंवा त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे त्यांच्याशी. आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या घरामध्ये आम्हाला 13 दिवस नामस्मरण करायचं आहे. काय करायचंय? नामस्मरण करायचंय. तुम्ही दुःख धरून बसाल, तुम्ही नुसता रडत बसाल, त्याचा जीवात्म्याला काय उपयोग होणार आहे सांगा ना? जो गेलेला आहे त्या माणसाला काय उपयोग होणार आहे? उलट आरती काय सांगितलेलं आहे की जो माणूस आमच्यातून निघून जातोय ना, त्याचा जीवात्मा, बरं का, यम दूत आमच्या दारात आणून ठेवतात 13 दिवसासाठी, आणि आम्ही जे जे काही करतोय ना ते तो पाहत असतोय. मग त्या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की आम्ही जर अतिरुदन केलं तर त्यांनाही रडू येतोय, तेही रडत असतात, त्यांनाही दुःख होत असतंय. मग आम्हाला काय करायचं आहे बरं का? आम्ही घरामध्ये सहज नुसता बसलेलो जरी असलो ना, चिंताग्रस्त होऊन बसू नका. आपण कितीतरी वेळा बोलतोय, एकदा सांडलं ते काय भरता येतंय का? गेलं ते गेलं ना. आता बाबा आपल्यामध्ये किती अट्टास केला, आपण किती काय केलं तर परत येणार आहेत, बाबांचा आवाज ऐकायला मिळणार आहे आपल्याला, बाबा आपल्याशी बोलायला येणार आहेत, येतील का? नाही ना. पण मग त्यांच्या जीवात्म्यास, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आम्ही या ठिकाणी नुसता विचार करत बसण्यापेक्षा मनातल्या मनात नामस्मरण करत बसा. जे नाम तुमच्याकडे असेल, जे भगवंताच्या कृपेने जे प्राप्त झालं असेल, आणि त्यात विशेष महत्व दिलेलं आहे महामृत्युंजय मंत्र, जो आपण श्रद्धांजलीच्या वेळेला म्हटलो की नाही, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मुक्षयममृतः. पाठ असेल तर ठीक आहे, नसेल तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, चालेल. तेवढंही म्हणायला वेळ नसेल ना, ओम म्हणा, उठता बसता बोलता चालता प्रत्येक कार्य करता ओम नमः शिवाय म्हणा, ओम म्हणा, चालेल, हरकत नाही. पण नामस्मरण घडलं पाहिजे, कारण जेवढं आम्ही नामस्मरण करू ना, तेवढा त्या ठिकाणी आम्हालाही सामर्थ्य मिळणार आहे त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी, आणि खऱ्या अर्थानं आमच्यातून जो माणूस गेलेला आहे ना, त्यालाही ते सामर्थ्य प्राप्त होणार आहे, बरं का. आम्ही ह्या काळामध्ये, ह्या 13 दिवसामध्ये एवढं
एक विचार केला पाहिजे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निंदा, कुठल्याही प्रकारचा अपप्रचार, कुठल्याही प्रकारची द्वेष, मत्सर, तिरस्कार आमच्याकडून घडता कामा नये, नाही घडता कामा. आणि कदाचित जर आपल्याला एखादी संधी मिळालीच कोणाची तरी सेवा करण्याची, ज्याला गरज आहे, बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा बोलण्यासारख्या आहेत, आता मी विशेष करून बोलणार नाही, तर तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आपण स्वतः त्याचा विचार केला पाहिजे. आम्हाला जर अन्नदान करायचंय तर आम्ही कोणाला अन्नदान करावं. जिथे गरज आहे तिथे एखादा भुकेल्याला जर आला ना जेवणाच्या वेळेला, तर त्याला तसा पाठवू नका. कोणी पण असू द्या, तो एखादा फिरणारा असेल, नाही का, एखादा वाट सुरू असेल, भुकेल्याची भूक जाणता आली पाहिजे, तहानल्याची तहान आम्हाला जाणता आली पाहिजे, बरं का. आणि जेवढं पुण्यकर्म काही करता येईल ना तेवढं आम्हाला केलं पाहिजे, तेवढं करता आलं पाहिजे. कारण आम्ही जे करतोय ना ते त्या जीवात्म्यास पोहोचत असतं, त्या जीवात्म्यास पोहोचत असतो. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आता विशेष म्हणजे आता या ठिकाणी बघा, जेवढं पुण्यकर्म करता येईल, जेवढं चांगलं वागता येईल, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं आपल्याला जगायचं आहे. कारण का माहिती आहे का, गेलाय ना जो माणूस आपल्यातून, बरं का, त्यांच्या जीवात्म्यास चिरशांती लाभावी म्हणून या पद्धतीने आपण सगळं काही कार्य करायचं आहे. बरं ठीक आहे. इथे कसं आहे, बद्ध अवस्थेमध्ये जो माणूस अडकला त्याला जर जाणीव झाली, त्याला जर श्रवण झालं, तर त्याला उपरती होते. मग तो काय म्हणतो, आता बद्ध अवस्थेची ओळख करून देताना कसं सांगितलंय माहिती आहे का, प्रपंचाचे उदंड ज्ञान पण परमार्थाविषयी अज्ञान, नेणे सोये समाधान यानाव बद्ध. बद्ध कशाला म्हणतात, बद्ध कशाला म्हणतात, तर प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे. म्हणजे कधीतरी बोलायला लागला ना तो माणूस गप्प बसत नाही, एवढा बोलतोय. पण त्याचं ऐकून घेतल्यानंतर त्याला सांगितलं ना, अरे तू संसाराविषयी एवढा बोलला, प्रपंचाविषयी एवढा बोलला, सगळं ज्ञान तुम्ही दिलं, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, म्हणजे गप्प बसत नाही, एवढा बोलतोय तो. पण मग सगळं ऐकल्यानंतर त्याला सांगितलं ना का जरा थोडंसं परमार्थाचं पण काहीतरी बोल, देवाधिकाचं काहीतरी बोल, ते आपला अभ्यासच नाही. डायरेक्ट तो काय बोलतो, तो आपला विषयच नाही, याला बद्ध म्हणतात. संत काय म्हणतात, प्रपंचाचं उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे सोये समाधान यानाव बद्ध. दुसरी बद्धाची अवस्था सांगत असताना काय सांगितले माहिती आहे का, जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. जयास आत्मज्ञान नाही ना हे मुख्य बद्धाचं लक्षण आहे. ज्याला आत्मज्ञान नाही, ज्ञान आहे, लोकांनी कसं जगावं, लोकांनी कसं वागावं हे त्याला बरोबर कळतंय, पण मी स्वतः कसं वागलं पाहिजे, स्वतः कसं जगलं पाहिजे हे त्याला ज्ञान नाही आहे. आत्मज्ञान कशाला म्हणतात, स्वतःचं ज्ञान स्वतःला झालं, मी कसं जगावं, मी कसं वागावं, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि ज्याला ते आत्मज्ञान नाही ना त्याला बद्ध म्हणतात. मग ह्या बद्धाला ज्या वेळेला श्रवण होतंय, ऐकतो, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये उपरती होते आणि मग तो स्वतः बोलायला लागतो, मी अवगुणांची राशी, माझ्यासारखा पापी माणूस कोण नाही, स्वतःला कबूल देतो बरं का. तो लोकांना नाही बोलत, तो स्वतःला स्वतः बोलत असतो, माझ्यासारखा पापी माणूस कोण नाही, माझ्याकडून खूप पाप घडले, बरं का. म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्माशी, फुकट जन्म झाला रे माझा, फुकट जन्माला आलो मी आतापर्यंत, काही माझ्याकडून चांगलं कार्य घडलं नाही. म्हणे मी भार झालो भूमीशी यानाव मुमुक्ष. काय म्हणतोय तो, मी भूमीला भार झालो जन्माला येऊन, कारण माझ्याकडून कधीच चांगली कर्म घडली नाहीत. आता एवढं त्याला कळलंय की नाही, मी व्यर्थ जन्माला आलो, मी पापाची राशी आहे, मी भूमीला भार झालो, एवढं त्याला कळलंय की नाही. मग तिथेच थांबून चालेल का, तो भार कमी करण्यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे, पापाची राशी कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, पुण्य कसं वाढेल, पुण्यकर्म कशी घडतील त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि जर प्रयत्न केला तर त्याला साधक म्हणतात, तर त्याला भक्त म्हणतात, तर त्याला देवकार्य म्हणतात, किंवा तर त्याला देवपूजा म्हणतात. प्रयत्न केला पाहिजे, बरं का. आता आपला विषय काय होता, शाळेमध्ये तिसरीला एकदा नापास झाला की तिसरीतच राहतोय, पण परमार्थामध्ये साधक अवस्थेला प्राप्त होऊन जर त्याच्याकडून पापकर्म घडली, पापबुद्धी जर त्याच्याकडे निर्माण झाली, तो परत पहिलीला येतोय, बद्ध अवस्था प्राप्त होते. आम्हाला बांधण्यासाठी काही लागत नाही, आम्ही सहज बांधलो जातोय. आणि बांधलेला जो असेल ना, जो बांधलेला असेल ना, त्याने सहज मुक्तीचा विचार करून चालणार नाही, बरं का. सहज मुक्तीचा विचार करून चालणार नाही. आपण नेहमी एक दृष्टांत ऐकत असतो बघा, बरं का. ज्या वेळेला संध्याकाळ झाली, संध्याकाळ, आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा काही 1-2-4 जणांना एका गावाला जायचं होतं, पण त्या गावाला जात असताना मध्ये नदी होती, नदीचं पात्र होतं, आणि त्या नदीच्या पलीकडे त्यांना जायचं होतं. पण नेमकं झालं काय माहिती आहे का, त्यांना त्या नदीच्या पात्रापर्यंत, नदीपर्यंत जायला संध्याकाळ, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय ना, अशी रात्र होताना चाचिड्डा परायची वेळ, असं झालं ते.
ती वेळ झाली. आता ती वेळ झाल्यामुळे त्या ठिकाणी ते गेले, पण तोपर्यंत नावाडी घरी आला होता. कारण रात्रीच्या वेळेला रात्र होताना तो तिथे थांबत नव्हता. नाव तिथे ठेवून आणि घरी यायचा. आता यांनी तिघांनी चौघांनी बघितलं की नाव तर आहे, नावाडी नाही आहे, पण मग आपल्याला पलीकडे जायचंय, महत्वाचं आहे, अर्जंट आहे, गरजेचं आहे, जावंच लागणार आहे, त्याची वाट पाहून चालणार नाही बरं का. सकाळपर्यंत इथे थांबून चालणार नाही. मग तो माणूस आहे आणि आपण माणूस नाही का? तो जर नाव वलवतोय, पुढे नेतोय, आपण नाही नेऊ शकत का? म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, ते चौघे पण बसले आणि दोघे दोघे करून नावाला वल्हे द्यायला लागले. त्या नावेला बरं का, नावेला वल्हे द्यायला लागले, वल्हे द्यायला लागले, वल्हे द्यायला लागले. अगदी हा थकला की तो थकला की तो. आता त्यांच्या चौघांच्या ज्या बाता चालू झाल्या ना, एकदा बाता चालू झाल्या का माणसाला किती वेळ कसा निघून जातो पता लागत नाही. खरं की कुठे? एकदा काय बाता चालू झाल्या, इकडच्या तिकडच्या, याने काय केलं, त्याने काय केलं, हा कुठे तो कुठे, या सगळ्या काय अगदी तो पापड पसारा काढला ना की वेळ कसा निघून जातो पत्ता लागत नाही. तसं त्यांचं झालं. चौघे मिळून एकाच्या बाता पूर्ण झाल्या का दुसऱ्याच्या बाता पूर्ण झाल्या का तिसरा, असं करता 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 बराच वेळ निघून गेला. तेवढ्यात एकाच्या लक्षात आलं, अरे बापरे, म्हणे एवढा वेळ झाला तरी अजून काही किनारा येत नाही, रोज तर लवकर किनारा येतोय. म्हणून त्याने काय केलं माहितीये का, त्यांच्याकडे असलेली बॅटरी समोर मारली. पुढे मारल्यानंतर त्यांना बराचसा अंतर दिसला आणि बराचसा अंतर दिसल्यानंतर त्यांना वाटलं की अजून जर थोडी आपण नाव वलवली तर आपण किनाऱ्याला पोहोचू. म्हणून त्याने काय केलं, ते दोघे जे थकले होते त्यांनी दुसऱ्या दोघांच्या हातात वल्ले दिले आणि त्यांनी नाव वलवायला सुरुवात केली. पहाटेची वेळ झाली आणि तो नावाडी त्या किनाऱ्यावर आला आणि आवाज दिला, अरे काय करताय? तेव्हा हे चौघे पण नावेत बसून तिथेच वल्ले मारत होते. मागे वळून बघितलं तर नाव एक फूट पण हल्ली नव्हती, जिथे होती तिथेच होती. तेव्हा त्यांनी सांगितलं, तू जेव्हा वल्ले मारतोय त्यावेळेला नाव पुढे जाते, आम्ही रात्रभर नाव वल्लवले, का पुढे गेली नाही? तेव्हा त्या नावाड्याने सांगितलं की रोज संध्याकाळी इथून नाव ठेवून जात असताना मी ती होडी, ती नाव या झाडाला बांधून ठेवतो आणि बांधून ठेवल्यामुळे तुम्ही रात्रभर वल्ले दिले, रात्रभर ओलवली, पण नाव काही पुढे गेली नाही. बरं, तुमचं चुकलं मध्ये एक ना, तुम्ही पुढे बॅटरी मारली. काय समजतंय का? कधीतरी मागे पण वळून बघितलं पाहिजे ना, मी कोण होतो, मी काय होतो. त्याला सिंहालोकन म्हणतात. सिंहालोकन म्हणजे काय माहिती आहे का? सिंह जो आहे ना, सिंह, त्याला माहिती आहे समोरून किती मोठा जरी आला प्राणी तरी त्याला आपण फाडून खाऊ शकतो बरं का. पण सिंह आहे ना, सिंह 5 पावलं पुढे गेला ना की मागे वळून बघत असतो, थोडा पुढे गेला की मागे वळून बघत असतो. कारण त्याला माहिती आहे मागून जर एखादा हत्ती बित्ती आला आणि त्याने जर सोंडीत पकडला तर उचलून आपटल्याशिवाय राहणार नाही आपल्याला. म्हणून त्याला सिंहालोकन म्हणतात. आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे माहिती आहे का? परमार्थात असू द्या, संसारात असू द्या, प्रपंचात असू द्या, कुठेही जरी असलो तरी मागे वळून बघितलं पाहिजे, माझी मागची परिस्थिती काय होती, मी मागे कोण होतो, आता कोण आहे. जो मागे वळून बघतो ना तो तेवढ्याच वेगाने पुढे पळत असतो. पण जो फक्त आणि फक्त पुढेच पाहतो ना, बरं का, आपल्या वृद्ध माणसांची, म्हाताऱ्या माणसांची पहिले एक म्हण होती, गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. आलं का लक्षात? मागे वळून बघितलं पाहिजे आणि मागे वळून ज्या वेळेला पाहतोय ना त्यावेळेला आपल्याला पुढे चालण्याची अजून स्फूर्ती निर्माण होत असते, स्फुरण निर्माण होत असते. कसं तर बघा, एखादा माणूस चांगला झाला, चांगल्या विचाराचा निर्माण झाला, त्याला ज्ञान प्राप्त झालं, मस्त की अभ्यास झाला, सगळ्या काही गोष्टी झाल्या बरं का. पण त्याने जर मागे वळून बघितलं नाही ना का एकेकाली मी कोण होतो, त्याने जर मागे वळून बघितलं नाही ना की एकेकाळी माझी कर्म काय होती, माझे विचार काय होते, मी कसा जगायचो, कसा वागायचो आणि आता माझ्यामध्ये काय बदल झालाय, मागे वळून जर बघितलं नाही तर तो त्याच्या प्रगतीला त्या ठिकाणी थांबली जाते प्रगती, अर्थात त्याची प्रगती खुंटली जाते त्या ठिकाणी. पण जर त्याने मागे वळून बघितलं ना तर त्याला अजून पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण होत असते. का? एकेकाळी मी असा होतो, आता असा झालोय, एवढा जर बदल झालाय तर पुढे अजून जर चाललो तर कितीतरी बदल होईल, कितीतरी फरक पडेल, कितीतरी बदल होईल. ती प्रेरणा निर्माण होत असते. आणि म्हणून मग त्याने काय केलं पाहिजे, तिथेच थांबता कामा नये. मुमुक्षाने तिथेच थांबता कामा नये. त्याने काय केलं पाहिजे, मला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं आहे याचा विचार करायचा आहे, मला काय कर्म करायचे आहेत आणि काय नाही कर्म करायचे आहेत याचा विचार करायचा आहे. तर याचा विचार जो करतोय त्याला साधक म्हणतात.
ती अवस्था जर आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताने आम्हाला या ठिकाणी जन्माला घातले. जन्माला घालतानाच आमची सगळी व्यवस्था भगवंताने केलेली आहे. आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे तर आम्ही अधिक करून देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवाची या माथा घालून या भार, सांडी कलेवर ओवाळूनी. हे कलेवर सांडताना आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण का माहिती आहे का? आम्ही संसार कितीही जरी केला, मला सांगा, संसाराला किती रंग दिला तर त्याला रंग चढेल? किती रंगरंगोटी केली संसाराची तर तो सुशोभित दिसेल, चांगला दिसेल. संसाराबद्दल सांगत असताना असं सांगितलंय की संसार कितीही केला नेटका तरी तो पांढरा पिकाच होत जातो, पांढरा पिका होत जातो, नाही? ज्याला 40-45 वर्ष संसार करायला मिळाला तो पण नाराजच आहे. त्याला पण असं वाटतं मला अजून आयुष्य मिळायला पाहिजे, अजून वर्ष मिळायला पाहिजे होते. बरोबर आहे? ज्याने 60-70 वर्ष संसार केला तो पण नाराजच आहे. आणि ज्याने 70-80-90 वर्ष संसार केला त्याचा तरी कुठे पुरा होतोय? थांबलाय का कधी माणूस संसार करत असताना? कधी वाटलंय माणसाला बस झाला आता, पुरे झालं? आणि वाटत नाही म्हणून नको ते प्रसंग आमच्यावर येतात. नको त्या गोष्टींना आम्हाला फेस करावं लागतंय ना, नको त्या गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागतंय ना. त्याला कारण काय माहिती आहे का? आम्ही संसारामध्ये गुंतलो जातोय. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारी ओछे. अभिमान एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये आला ना, अहंकार माणसाच्या अंतःकरणामध्ये आला ना, की मग तो त्याला ऐकू देत नाही. पहिली गोष्ट त्याच्याकडे काय येते माहिती आहे का? ह्याच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे, मला ज्ञान आहे, मी ज्ञानी आहे. बरं का? काय झालं माहिती आहे का? एका सत्पुरुषाकडे एक माणूस गेला, साधूकडे शिकण्यासाठी त्याच्या आश्रमात. आश्रमात गेल्यानंतर त्या साधूने त्याला विचारलं, तू कोण? तू कोण म्हटल्यानंतर मग त्याने त्याचं नाव सांगितलं. मी अमुक अमुक आहे. ठीक आहे, जा घरी. जा घरी बोलल्याबरोबर आता साधू म्हणतोय म्हटल्यानंतर तिथं परत प्रतिप्रश्न कसा काय करायचा? बरं का? तो थोडा नाराज झाला, नाव विचारलं आणि लगेच म्हणतात जा घरी. घरी गेला. घरी गेल्यानंतर विचार करायला लागला की माझ्या सांगण्यामध्ये काही चुकलं का बरं? दुसऱ्या दिवशी आला. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या साधूने विचारलं तू कोण? आता त्याने वडिलांचं नाव सांगितलं, मी अमक्या अमक्याचा मुलगा. जा घरी म्हणे. पुन्हा तो नाराज झाला. अरे म्हणे काल माझं नाव सांगितलं, जा घरी म्हणाले. आज वडिलांचं नाव सांगितलं, वडिलांची ओळख सांगितली, तरी म्हणे जा घरी. तिसऱ्या दिवशी आला. आता त्यांनी भलतीच ओळख सांगितली, मामाची मावशीची कोणाची तरी, जा घरी म्हणे. चौथ्या दिवशी आला, आडनाव सांगितलं, मी अमक्यांचा, अमक्या कुटुंबातला, अमक्या परिवारातला, जा घरी म्हणे. पाचव्या दिवशी आल्यानंतर ज्या वेळेला त्या साधूने विचारलं ना तू कोण, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी कोण हेच मला कळत नाही आणि हेच शिकण्यासाठी तुमच्या आश्रमात आलोय. आम्हाला हे कळलं पाहिजे, मी कोण आहे. बरं का? अभिमान जर असेल ना तर अभिमानातून आम्हाला काहीही समजतो. मी कोण आहे? मी राजा आहे कुठपर्यंत? लोक समजतात तोपर्यंत. मी श्रीमंत आहे कुठपर्यंत? जोपर्यंत पैसा अडकाय तोपर्यंत. मी कोण आहे? मी अमक्या अमक्याचा मुलगा आहे, तो आहे तोपर्यंत. मी कोण आहे? मी अमक्या अमक्याचा पती आहे तोपर्यंत. मी कोण आहे? मी अमक्या अमक्याचा बाप आहे, तो आहे तोपर्यंत. ही नाती गोती हे सगळं कुठपर्यंत आहे? सगळं मर्यादित आहे, सगळं मर्यादित आहे. सांभाळायचं आहे, ओळख करून द्यायची आहे. पण महत्त्वाचा विषय परमार्थिक दृष्टीने जर आम्ही विचार केला, परमार्थिक दृष्टीने जर पाहायला गेलं तर आम्हाला परमार्थाची गरज आहे. आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे, आम्ही साधू पुरुषांना शरण गेलो पाहिजे. आम्ही संतांना, अगदी संतांचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. त्यांच्या आश्रमात जाऊन मी शिकलो पाहिजे, शिकण्याचा अधिकार आहे. कशासाठी? मी कोण आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. मी कोण आहे, मी कोण याचा करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. बरं का? त्या ठिकाणी माऊली सुद्धा म्हणतात मी कोण याचा करावा विचार, आणि तो करणार आहोत आपण. बरं का? मी जर शोधायला गेलो तर बरंच काय काय आहे तिथे. तो एकच नाही, मी आहे ना, मीच्या मागे बरीच किलमिश आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. या 7-8 दिवसामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात की अभिमान काय करायचं आहे? आम्हाला त्यागायचा आहे, सांडायचा आहे. कारण एकदा अभिमान माणसाच्या अंतःकरणामध्ये आला ना की बऱ्याचशा गोष्टी तो अभिमान करून देत नाही. पहिली गोष्ट, ज्ञानाचा अभिमान असेल तुम्हाला ऐकून देणार नाही. पांडित्याचा अभिमान असेल तुम्हाला बसवून देणार नाही.
सौंदर्याचा अभिमान असेल, दुसऱ्याचा द्वेष घडणार, तिरस्कार घडणार, मत्सर घडणार. प्रॉपर्टीचा अभिमान असेल तर मग त्या ठिकाणी आमच्याकडे वेगळ्या प्रकारची भूमिका निर्माण होणार. आमच्या संपत्तीचा, आमच्या सौंदर्याचा, आमच्या ज्ञानाचा, आमच्या पांडित्याचा वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान जर आमच्याकडे असेल ना, तर तो वेगवेगळ्या प्रकारची क्रिया घडत असतो. आणि एकदा अभिमान आला की अभिमान आल्यानंतर बरीचशी पिळावल येत असते. मी त्याच्यापेक्षा कोणतरी वेगळा आहे आला की लगेच त्याचा द्वेष, लगेच मत्सर घडला जातो. मी त्याच्यापेक्षा कोणतरी वेगळा आहे, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, लगेच तिथे वेगवेगळ्या प्रकारचं भूमिका निर्माण होत असते. म्हणजे एक अभिमान आला की अनेक विषय, अनेक विकार त्या ठिकाणी आमच्याकडे येत असतात. आणि ते येऊ नयेत, ते स्पर्श करू नयेत म्हणून मग संत म्हणतात काय केलं पाहिजे, अखंड आम्ही देवाच्या चरणावर माथा टेकवला पाहिजे, आमचा भार देवाच्या माथ्यावर ठेवला पाहिजे. कारण सकळ जीवांचा करीत असे सांभाळ, तुझं मोकळीला असे कसे. बरोबर काय? आम्ही बोलतोय की नाही, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. सगळ्या जीवांचा सांभाळ तो करतोय, सगळ्या जीवांचा सांभाळ तो करतोय ना भगवंत, सगळ्यांना तो सांभाळतोय ना. अगदी मुंगीपासून तर हत्तीपर्यंत तो देवच सगळ्यांना सांभाळतोय. बरं का? जिथे आम्ही आमच्यावर घेतो ना मोठेपणा, तिथे आम्हाला संगोपन करावं लागतंय. आम्ही लावलेल्या झाडाला वेळेवर पाणी टाकावं लागतंय, वेळेवर खत द्यावं लागतंय, त्याची निगा करावी लागते, त्याला सगळं काही त्याला सांभाळावं लागतंय, त्याच्यावर लक्ष द्यावं लागतंय, सगळं काही आहे. आज जंगलामध्ये आलेले आंबे आहेत, जंगलामध्ये आलेले कितीतरी जांभळं आहेत, जंगलामध्ये आलेले कितीतरी झाडं आहेत. बघा ना, ज्या वेळेला आमची झाडं आम्ही लावलेली आजच्या वेळेला करपतात ना, 4 दिवस पाणी न देता, आता त्या झाडांना पालवी आली. बरोबर आहे की नाही? एवढा जरी बोध माणसाने घेतला नाही की सकळ जीवांचा करीत असे सांभाळ, मज मोकळीला असे कसे. फक्त त्यांचा जेवढा विश्वास आहे तेवढा आमचा विश्वास पाहिजे. आमचा विश्वास नसतो ना, म्हणून मग काय होतंय माहिती आहे का, आम्हाला ते कष्ट भोगावे लागतात. किती विश्वास पाहिजे? साधं उदाहरण आहे बघा. त्या विश्वासाची ओळख करून देत असताना संत म्हणतात, एखाद्या लहान मुलाला जर आपण घेतला जवळ, त्या लहान मुलाला जवळ घेतल्यानंतर आपण आंजरतो, गुंजारतो, मस्त की असा इकडे तिकडे हे करतोय, तो हसायला लागला की आपल्याला आनंद वाटतो. बरोबर आहे? हसायला लागला की आनंद वाटतो. त्यांनी अजून हसावं म्हणून आपण काय करतो, त्याला असं उंच उडवतो. बरोबर आहे ना? लहान मुलाला काय करतो आपण, असा उंच उडवतो. उंच उडवल्यानंतर वास्तविक त्याने रडायला पाहिजे. बरोबर आहे ना? उंच उडवल्यानंतर वास्तविक त्याने रडायला पाहिजे, पण तो अजून जास्त जोरजोरात हसतो. कारण त्याला माहिती आहे, ज्याने उंच उडवलंय ना, मला सांभाळणाराही तोच आहे, झेलणाराही तोच आहे. तेवढा विश्वास संतांवर किंवा देवांवर आमचा पाहिजे. ज्याने दुःख दिलंय ना, सांभाळणारा तोच आहे. ज्याने संकट दिलंय ना, त्या संकटाचं निवारण करणारा तोच आहे. आणि म्हणून एक स्मरणात ठेवलं पाहिजे आम्ही की भगवंत जर सगळ्या जीवांचा सांभाळ करतोय, सगळ्यांना जर सांभाळतोय, तर तोच देव आम्हाला सुद्धा सांभाळतोय. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, त्या देवाच्या चरणावर माथा ठेवला पाहिजे आणि आमच्या अभिमानाचा, आमच्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे. आणि मग संत म्हणतायत, जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, करुणा वचने लाहो एकसरे, नेदावे दुसरे आड नेदू येऊ, तुका म्हणे सांडी लटक्याचा संग, आनंद तो मग प्रगटेल. म्हणून आम्हाला जर देवाच्या संगतीला राहायचं आहे, संतांच्या संगतीला राहायचं आहे, तर आम्ही अखंड काय केलं पाहिजे, संतांचा संग केला पाहिजे, साधू पुरुषांचा संग केला पाहिजे. आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय ना, हे महत्त्वाचं आहे. बरं का? आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना, जगत वागत असताना, तुम्ही ज्याच्या जोडीला बसताय ना, त्याची कर्म तुमच्याकडे येतात. आपण बोलतो ना, डवल्या संगे बांधला नाही. एखाद्याचा मुलगा सुधरावा म्हणून तो बोलतोय, याला पण घेऊन जा रे, नाही का, तुझ्या जोडीला याला पण घेऊन जा. पण तो सुधारलेला असतो ना, तो याचे गुण घेतो. मग त्याला म्हणतात देवल्याच्या संगतीला बांधला पवळा, असं येते. मला सांगा, चांगल्या लोखंडाने जर गंजलेल्या लोखंडाची संगत केली तर काय होईल बरं? चांगल्या लोखंडाने जर गंजलेल्या लोखंडाची संगत केली तर काय होईल? चांगलं पण गंजेल ना, चांगलं पण गंजेल ना. वास्तविक चांगल्याची किंमत जास्त आहे, गंजलेल्याची कमी. पण ज्याची कमी किंमत आहे त्याच्यात पॉवर जास्त आहे गंजवाची. आता सगळं सांगायला पाहिजे का आपल्याला? पण त्याच लोखंडाने जर परिसाचा संग केला तर त्याचं सुवर्णामध्ये रूपांतर होत आहे, सोन्यामध्ये रूपांतर होत आहे. लोखंडाला एकदा परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होत आहे. तसं आम्हाला संतांचा संग झाला ना, संतांचे विचार आम्हाला ऐकायला मिळाले ना, की लगेचच परिवर्तन होते, लगेचच परिवर्तन होते. आणि ते परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी काय करा, अंतःकरणातला सगळा द्वेष, मत्सर, तिरस्कार बाजूला सारून, अहंकार बाजूला सारून आम्ही काय केलं पाहिजे, संतांना शरण गेलो पाहिजे. म्हणून तर तुकोबा म्हणतात, सांडी लटक्याचा संग.
लटक्याचा संघ आम्हाला सांडता आला पाहिजे, सोडता आला पाहिजे. जे आम्हाला आमच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये व्यत्यय आणणार असतंय ना, जे आम्हाला अनहितकारक असतंय ना, ज्याच्यामुळे आम्ही बद्ध अवस्थेला प्राप्त होतो ना, बांधलो जातोय ना, ते सांडलं पाहिजे. बरं का? मग अज्ञान नष्ट करण्यासाठी तुकोबांनी प्रयत्न केले, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी तुकोबांनी प्रयत्न केले, मार्गदर्शन केलं. जगद्गुरु तुकोबांनी, माऊली ज्ञानोबांनी तेच कार्य केलं, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी तेच कार्य केलं. आम्हाला काय करायचंय? त्यांचे विचार घेऊन जेणेकरून आम्ही कसे मुक्त होऊ त्यासाठी प्रयत्न करायचे, आम्ही कसे मोकळे होऊ ना त्यासाठी प्रयत्न करायचे. आणि तो प्रयत्न जर आम्ही केला तर निश्चित मनापासून प्रयत्न केला तर ती अवस्था आम्हाला प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. फक्त आम्ही मनापासून तो प्रयत्न केला पाहिजे.